हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. आणि ह्या चॅप्टरच्या शेवटच्या भागामध्ये आपण काय शिकलो? आपण शिकलो रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. हल्लीच्या युगामध्ये काही प्रॉब्लेम्स हे काही दाम्पत्यांना येतात आणि ज्याच्यामुळे त्यांना अपत्य प्राप्ती होत नाही. मग रिप्रोडक्शनसाठी काही आधुनिक पद्धतींचा वापर केला जातो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो आणि ह्याद्वारे अपत्य प्राप्ती केली जाते. म्हणजेच रिप्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती शरीराच्या बाहेर एक वेगळ्या आधुनिक पद्धतीनं केली जाते आणि ह्यालाच आपण म्हणतो मॉडर्न टेक्नॉलॉजी इन रिप्रोडक्शन. मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, कोणकोणत्या टेक्नॉलॉजी आहेत, त्यांचा अभ्यास आपण केला. द फर्स्ट वन वॉज इन विट्रो फर्टिलायझेशन, IVF टेक्निक. यालाच काच नलिकेतील फलन असं सुद्धा म्हणतात. दुसरं होतं सरोगसी आणि तिसरं होतं स्पर्म बँक किंवा सीमन बँक. ह्यांची गरज का पडते तर नॉर्मली व्हेन द स्पर्म काउंट इन द सीमन is less in male, or the incomplete growth of uterus endometrium, that is the uterus cannot implant the embryo in it. So in these conditions uh, the couple required to take this techniques. Advantage of this technique is beneficial to them. Then what we have seen in that technique, प्रत्येक टेक्निक मध्ये काय काय बघितलं. इनव्हर्टिव्ह फर्टिलायझेशन मध्ये आपण बघितलं ही कोणासाठी लाभदायक आहे तर ज्या पुरुषांच्या शुक्राणूमध्ये शुक्राणूंची कमतरता असते वीर्यामध्ये. मग अशा वेळेस काय केलं जातं तर महिलेच्या ओव्हरी मधून ओसाइट्स अंडपेशी घेतली जाते आणि स्पर्म त्या मेलचं म्हणजे हजबंडचं कलेक्ट केलं जातं आणि टेस्ट ट्यूब मध्ये याचं फलन घडवून आणलं जातं. एका कॅपिलरीद्वारे व्हेरी थिक कॅपिलरी स्पर्म इंजेक्ट केला जातो ओसाइट्स एक सेल मध्ये आणि ते फलन घडवून आणलं जातं. मग त्याच्यापासून झायगोट आणि एम्ब्रिओ डेव्हलप होतो. हा एम्ब्रिओ त्या महिलेच्या उदरामध्ये युटेरस मध्ये काय केला जातो, इम्प्लांट केला जातो. आलं लक्षामध्ये. आणि मग हे फर्टिलायझेशन कम्प्लीट होतं, प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येते आणि नंतर 9 महिन्यानंतर बाळाचा जन्म होतो. सेकंड वन वॉज सरोगसी. सरोगसी म्हणजे भाडोत्री मातृत्व. हे कोणासाठी फायदेशीर आहे तर अशा महिलांसाठी ज्यांचं युटेरस हा डेव्हलप आहे आणि जो भ्रूण किंवा त्या एम्ब्रिओची वाढ घडवून आणू शकत नाही युटेरस मध्ये. म्हणजेच त्यांना त्यांच्या युटेरसचा उपयोग करता येत नाही काही प्रॉब्लेमॅटिक कंडिशनमुळे किंवा ओव्हिडक्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर. मग ह्या वेळेस काय केलं जातं तर त्या महिलेच्या जिला माता बनायचं आहे त्या महिलेच्या ओव्हरीज मधली जी फलित ओसाइट्स आहे ती ओसाइट्स घेतली जाते अंडपेशी आणि त्याच्यानंतर तिच्या हसबंडचे जे स्पर्म्स आहे ते घेतले जातात. त्यांना पुन्हा IVF टेक्निकद्वारे प्रोसीड केलं जातं आणि फर्टिलाइज झालेला जो एम्ब्रिओ आहे झायगोट आणि डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, हा एम्ब्रिओ एका दुसऱ्या महिलेच्या युटेरस मध्ये इम्प्लांट केला जातो आणि मग 2 आठवड्यानंतर टेस्ट घेतली जाते, प्रेग्नन्सी टेस्ट, आणि ती पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढं जसं रेग्युलर बर्थ आणि डेव्हलपमेंट होते तशी होते. इथं त्या दोघांचा म्हणजे महिला आणि तिचा पती यांचा जो गर्भ आहे हा दुसऱ्या महिलेच्या शरीरामध्ये वाढतो आणि म्हणून याला सरोगसी. ती जी व्यक्ती असते जी गर्भधारण करते दुसऱ्यांचा ती असते सरोगट मदर म्हणजेच भाडोत्री माता. त्याच्यानंतर स्पर्म बँक किंवा सीमन बँक. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता असते अशासाठी त्या दाम्पत्य काय करतात तर स्पर्म बँक मधून स्पर्म ज्या दात्याने डोनेट केलेले असतात त्या स्पर्मद्वारे पर्टिक्युलर त्या इच्छित महिलेची जी काही अंडपेशी आहे तिला फलित केलं जातं, तेच इन विट्रो फर्टिलायझेशन द्वारे, आणि त्यातून अपत्य प्राप्ती करून घेतली जाते. अशा पद्धतीने आधुनिक ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहे ह्या रिप्रोडक्शनसाठी खूप महत्वपूर्ण आणि दिलासादायक आता सध्याच्या स्थितीमध्ये साबित होत आहेत. सांगायचं हे की तुमचं जर फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ ही चांगली असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींची गरज पडत नाही, राईट.
फिजिकल हेल्थ चांगल्या ठेवण्यासाठी तुम्हाला एक्सरसाइज व्यायाम गरजेचा आहे आणि मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला विपश्यना योग ह्यांची गरज आहे. ठीक आहे. आणि तसंच आपलं जीवनामध्ये ताण तणाव ह्यांच्यापासून मुक्त राहण्यासाठी जीवनाची समृद्धता वाढवण्यासाठी तुम्हाला थोडंसं काम शांत असणं गरजेचं आहे है ना. आत्मविश्वास त्याच्यासाठी असणं गरजेचं आहे. मग तुम्हाला या कोणत्याच गोष्टींची गरज पडत नाही. नॅचरली आपलं शरीर जसं डेव्हलप होतं त्याच्या सगळ्याच गोष्टी डेव्हलप होत असतात. प्रॉब्लेम येण्याचा काही संबंधच नाही. ठीक आहे. आता हे शिकलो होतो आपण शेवटच्या लेक्चरला. नाव इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट, दॅट इज ट्विन्स, जुळे. बघा तुम्ही तुमच्या शाळेमध्ये तुमच्या वर्गामध्ये तुम्ही आजूबाजूला समाजामध्ये तुमच्या शेजारी पाजारी जुळी मुलं नक्कीच बघलेली असणार आहे की नाही. मग जुळे ते एक तर मुली मुली असू शकतात, 2 मुली, किंवा ते मुलं मुलं असू शकतात. कधी असंही असू शकेल की एक मुलगा आणि एक मुलगी, म्हणजे भाऊ बहीण सुद्धा जुळे असू शकतात नाही का. मग हे जुळे नेमके तयार कशी होतात, कशी जन्माला येतात, याबद्दलची माहिती आज आपण मिळवणार आहोत. ठीक आहे. आता ट्विन्स, हाऊ द ट्विन्स आर जनरेटेड अँड व्हॉट काइंड ऑफ ट्विन्स आर देअर. There are two types of the twins. Number 1, monozygotic twins, and number 2, dizygotic twins. याला मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक अशा 2 प्रकारांमध्ये ह्या ट्विन्सची काय केली जाते, विभागणी केली जाते. मोनोझायगोटिक ट्विन्सला म्हणतात तर एकयुग्मजी आणि डायझायगोटिकला म्हणतात द्वियुग्मनजी जुळे. आता हे कसे तयार होतात ते बघा. During the early period of the embryonic development, within 8 days of zygote formation, cells of that embryo divide into 2 groups. बघा मित्रांनो, जेव्हा ओव्हरी मधून ओसाइट हे ओव्हिडक्ट मध्ये येतं त्याच वेळेस स्पर्म इजॅक्युलेशन होतं, स्पर्म इंटरकाउंट होतो ओसाइटवर आणि याचा झायगोट मध्ये फॉर्मेशन होतं. हा जो झायगोट आहे हा एम्ब्रियो मध्ये डेव्हलप होतो आणि हा इम्प्लांट करतो स्वतःला. कशामध्ये, युटेरस मध्ये. ठीक आहे. ह्या एम्ब्रियो डेव्हलपमेंटच्या 8 दिवसांच्या आत, विदिन 8 days ऑफ एम्ब्रियो डेव्हलपमेंट, जर तो एम्ब्रियो डिवाइड झाला 2 भागांमध्ये तर त्याच्यापासून 2 सेपरेट एम्ब्रियो तयार होतात आणि त्यांची वाढ व्हायला सुरुवात होते. एकाच एम्ब्रियोचे 2 तुकडे झाल्यामुळे, ते डिवाइड झाल्यामुळे 2 एम्ब्रियो जे वाढतात ते सिमिलर असतात. ते जेनेटिकली आणि फिनोटिपिकली दोन्ही रीतीने सिमिलर असतात. अशा वेळेस जे काही जन्म घेतात जी बाळ, ती एक तर दोन्ही मुली असतात कारण त्यांचा जीन जेनेटिकल आयडेंटिटी सेम असते आणि ते फिजिकली म्हणजे त्यांची वाढ, रंग, रूप, बसणं, उठणं, बोलणं, चालणं याही बाबतीत ते खूप जास्त सिमिलर असतात. रिझन, एकाच एम्ब्रियोचे म्हणजे स्पर्म ज्याने त्याला डेव्हलप केलेलं आहे ओसाइटला, तिथं ते फलन झालेलं आहे. पण एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये 2 एम्ब्रियो डिवायडेशन मधून झाल्यामुळे पहिल्या 8 दिवसामध्ये हे जे काही 2 बाळ असतात हे दोन्ही मुलं असू शकतात किंवा दोन्ही मुली असतात. ठीक आहे. आणि दोघांची आयडेंटिटी सेम असते, त्यांची फिजिकली आणि जेनेटिकली सुद्धा. तर हे घडून येतं, त्यांना म्हणतात मोनोझायगोटिक ट्विन्स. आता याच्यामध्ये अजून एक छोटस घटना असते की जर इफ एम्ब्रियो डिवाइड्स आफ्टर 8 days of the zygote formation, then the possibility of the co-joint twins, that is Siamese twins, are there. जर स्पर्मने ओसाइट्सला काय केलं, फर्टिलाइज केलं आणि हा जो झायगोट तयार झाला, हा एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे 8 दिवसानंतर जर हा एम्ब्रियो डिवाइड झाला आफ्टर 8 days, तर काय होतं, तर ह्या जे काही 2 बाळ तयार होतात, 2 एम्ब्रियो तयार होतात, यांचा शरीराचा काही भाग हा समान असतो. म्हणजे ते एकमेकांना चिकटलेले असतात, जोडलेले असतात. तुम्ही कधी बघितलं असेल की काही बाळांचा जन्म हा खांद्यापासून ते दोघं एकमेकांना जोडलेले आहेत, काही कंबरेपासून एकमेकांना जोडलेले असतात. मग त्यांना ऑपरेशन करून सेपरेट करावं लागतं. तर त्यांना को जॉईंट ट्विन्स म्हणजेच सियामीज ट्विन्स असं म्हणतात, सायामी जुळे असं देखील त्यांना म्हणतात. कधी, जर 8 दिवसाच्या नंतर, एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंटच्या 8 दिवसाच्या नंतर जर एम्ब्रियो डिवाइड झाला तर. ठीक आहे. So this is the monozygotic twins, which either they are both girls or both boys are there, right? In your
book diagram is there, picture is there. There are two girls which are 18 age of month. Please see on the screen. Two girls, बघा दोघी 18 महिन्यांच्या ह्या मुली आहेत आणि दोघी सारख्याच आहेत. अशी भरपूर उदाहरणं आजूबाजूला तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही नक्कीच बघितलेली असतील. बरोबर आहे का? तर दुसरा प्रकार आहे डायझायगोटिक ट्विन्स. डायझायगोटिक ट्विन्स म्हणजेच काय, तर द्वियुग्मनजी जुळे. आता कधी कधी होतं काय, ही फार रेअरली गोष्ट घडून येते. कधी कधी महिलेच्या दोन्ही ओव्हरीज मधून एक एक अंडपेशी एकाच वेळेस बाहेर पडते. म्हणजे एका महिन्याला एक अंडपेशी येण्याच्या ऐवजी दोन अंडपेशी ह्या काय असतात, तर ओव्हिडक्ट मध्ये येतात. आणि ह्या दोन्ही अंडपेशी दोन वेगवेगळे स्पर्म हे काय करतात, फर्टिलाइज करतात. म्हणजेच अंडपेशी दोन एकाच महिन्यामध्ये ओव्हिडक्ट मध्ये येणं आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही अंडपेशी वेगवेगळ्या स्पर्मद्वारे फलित होणं, ही घटना घडून येते. आणि त्याच्यामुळे दोन झायगोट तयार होतात आणि हे दोन झायगोट काय होतात, एम्ब्रिओ मध्ये कन्वर्ट होतात. हे दोन्ही एम्ब्रिओ नंतर युटेरस मध्ये इम्प्लांट करतात स्वतःला आणि त्यांची डेव्हलपमेंट घडून येते. अशा वेळेस जे बाळ जन्माला येतात त्यांना डायझायगोटिक ट्विन्स असं म्हणतात, द्वियुग्मनजी. आता ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या स्पर्मने फर्टिलाइज झालेल्या असणाऱ्या दोन ओसाइट्स, एक सेल, त्याच्यामुळे ही जी दोन्ही जुळी असतात, म्हणजे ही जी दोन्ही बाळ असतात, एक तर त्याच्यामधला मुलगा असू शकतो, एक मुलगी असू शकते. आलं लक्षामध्ये? म्हणजे ते जेनेटिकली डिफरंट असतात आणि ते फिनोटिपिकली सुद्धा डिफरंट असतात. आलं लक्षामध्ये? व्हॉट इज द रिझन? बिकॉज दे आर फर्टिलाइज्ड बाय टू डिफरंट स्पर्म्स. ठीक आहे, आणि टू एग सेल्स त्याच्यामध्ये आलेल्या असतात महिलांमध्ये. ठीक आहे, तर ही होती माहिती डायझायगोटिक ट्विन्स मध्ये. ठीक आहे, मग मोनोझायगोटिक ट्विन्स म्हणजे मध्ये काय होतं, तर दोन्ही एक तर मुलं किंवा मुली असतात. तर डायझायगोटिक ट्विन्स मध्ये एक मुलगा एक मुलगी असे असण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. मग ही आहे ट्विन्स बद्दल माहिती. व्हेरी इंटरेस्टिंग वन. कधी कधी तुम्ही बघितलं असेल की तिळे पण होतात. मग तिळ्यांमध्ये काय होत असेल, तुम्हीच जरा ह्या गोष्टीवरून सांगू शकता? बघा, विचार करा. त्याच्यानंतर पुढचा शेवटचा जो पॉइंट आहे आपल्या ह्या चॅप्टरचा, तो म्हणजे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे आजच्या कालावधीमध्ये. म्हणजे नेहमीच ही महत्वपूर्ण गोष्ट राहिलेली आहे, पण आपली समाज मान्यतेनुसार ह्या गोष्टीला आपण प्रायोरिटी देत नाही. पहिले आपण एक पॅराग्राफ बघूयात आणि मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल जाणून घेऊयात. Reproductive health, a person's state of being physical, mental and social strongness is called as a health. In our country, there seems to be a lack of awareness regarding the reproductive health due to the various reasons like social customs, tradition, illiteracy, shyness, etc. Especially, there seems to be an indifference towards the reproductive health of women. Occurrence of menstrual cycle is related to the reproductive overall health of women. Nowadays, women are working at par with men. Due to this, they have to stay outdoor for whole day. Bleeding occurs during the menstrual cycle. Due to this, private organs, that is genital, need to be maintained clean time to time. Otherwise, problems regarding to the reproductive health may arise. Some problems regarding to the reproductive health may arise in men too. It is essential to maintain the cleanliness of their genitals. बघा मित्रांनो, काय असतं की आजच्या कालावधीमध्ये हे जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे ही फार गरजेची आहे. आपल्या भारतासारख्या देशामध्ये आपली संस्कृती, त्याच्यानंतर आपले जे सामाजिक रीतिरिवाज आहे, त्याच्यानंतर शायनेस म्हणजे लाजाळूपणा आहे, ह्याच्यामुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल बोललं जात नाही. म्हणजे बघा, तारुण्यावस्थेमध्ये म्हणजे तुम्ही ज्या 9वी-10वीच्या वयामध्ये आहात, ह्या वयामध्येच तुमच्या शरीरामध्ये बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात आणि ह्याच कालावधीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती करून देणं गरजेचं असतं. पण आपल्या घरांमध्ये सुद्धा उघड या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल बोललं जात नाही. याचं कारण आपली संस्कृती आहे आणि ह्यामुळे
भरपूर सारी रोगांची लागण ह्यामुळे होऊ शकते. त्याच्यामुळे माहिती करून घेणं सायंटिफिकली हे गरजेचं आहे. मग काय असतं, आजच्या कालावधीमध्ये आपण बघतो की महिला सुद्धा पुरुषांच्या सोबतीनं खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती काम करत आहेत. आणि ह्या कारणास्तव त्यांना देखील दिवसेंदिवस पूर्ण दिवस बाहेर राहावं लागतं. म्हणजे ऑफिसेसमध्ये ते काम करतात, तिथे त्यांना जर ह्या गोष्टींचा सामना झाला, मेन्स्ट्रुअल सायकलचा, जी की नैसर्गिक प्रक्रिया आहे, अशा वेळेस त्यांना गुप्तांगांची स्वच्छता ठेवणं, पॅड्स रेग्युलरली चेंज करणं आणि ह्या गोष्टी खूप जास्त गरजेच्या असतात. जर ह्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाही, तेवढी प्रायव्हसी, तेवढं सुविधा जर मिळाल्या नाही, तर त्यांना गुप्तांगांचे रोग सुद्धा होऊ शकतात. आणि पुरुषांच्या बाबतीत देखील हे प्रॉब्लेम्स आहेत. भारताची परिस्थिती अजूनही तेवढी सुधारलेली नाहीये. स्त्रिया ज्या ठिकाणी काम करतात, प्रत्येक कार्यालयामध्ये प्रत्येक ठिकाणी शौचालय स्त्रियांसाठी स्पेशली असे आहेतच असे नाही, आणि असले तरी ते स्वच्छ आहेतच असं नाही. आणि ह्याच कारणास्तव महिला ज्या ठिकाणी काम करतात तर त्या दिवसाला पाणी पिणं सुद्धा कमी करतात. का? तर त्यांना वारंवार युरिनेशनला जावं लागू नये म्हणून. म्हणजे ह्याच्यासाठी टाळाटाळ केली जाते आणि ह्याच गोष्टी प्रचंड प्रमाणात त्यांच्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. मग ही जर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ तुम्हाला ठेवायची असेल, जर ही ठेवली गेली नाही तर कोणकोणते रोग होऊ शकतात बघा. याच्यामध्ये पहिला जो रोग आहे तो म्हणजे सिफिलिसिस, त्याच्यानंतर गोनोरिया, हे लार्ज स्केल मध्ये होणारे रोग आहेत. मग ह्याच्यासाठी काय, तर ह्याच्यासाठी रोज अंघोळ करणं गरजेचं आहेच आहे. ह्या अंघोळीमध्ये तुमच्या जननांगाची स्वच्छता प्रॉपरली होणं गरजेचं आहे. आलं लक्षामध्ये. आणि महिलांमध्ये विशेषतः ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल ही केअर घेणं जास्त गरजेची आहे. प्रॉपर बेड रेस्ट आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सची ही जी स्वच्छता आहे, केअर आहे, ही घेणं गरजेचं आहे. तरच तुम्ही सुखी, समृद्धी आणि एक काय म्हणतात त्याला, हेल्दी लाईफ जगू शकता. आलं लक्षामध्ये. आणि आता शेवटी जाता जाता एक चार्ट तुम्हाला दाखवतो. आपण जसं म्हणतोय की रिप्रोडक्शनच्या बाबतीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. याचं कारण आहे, आपली लोकसंख्या जगामध्ये 2 क्रमांकाची आहे. पण काही वर्षांपूर्वी असं नव्हतं. मग बघूयात एक चार्ट आपण जनगणनेचा भारताचा, की कशी आपली लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. सी ऑन युअर स्क्रीन प्लीज. Excessive growth of the population within the short duration is called population explosion. You may have realized from the table given besides about the fast population growth of India, where we have faced a various problems like unemployment, decreasing per capita income, and increasing loan, stress, and natural resources, etc. There is only one solution of such problems, and it is population control. Family planning is essential for this. Please see the chart, then we will talk about it. In India, year and population. 1901, 1901 साली बघा तो संख्येचा आकडा किती आहे. ती संख्या 23,83,96,327. 1911 साली तीच लोकसंख्या बनली 25,20,20,93,390. 1921 साली 10 वर्षानंतर ती बनली 25,13,21,213. त्याच्यानंतर 1931 साली ती बनली 27,89,00,000. त्याच्यानंतर ती बनली 1941 साली 31 करोड. 1951 साली 35 करोड. 1961 साली 43 करोड. 1971 साली 54 करोड. 1981 साली 68 करोड. 1991 साली 84 करोड. 2001 साली आपण आकडा पार केला शतकी, आणि आपण बनलो काय, 1 अब्ज 2 करोड. आणि 2011 ची लोकसंख्या 1 अब्ज 21 करोड ही आपली लोकसंख्या होती. आणि तुम्हाला माहिती येणारं पुढचं जे वर्ष असणार आहे ते 2021चं, आणि हेच आकडेची संख्या बघता आपली लोकसंख्या 1 अब्ज 35 करोड एवढी पार करून गेलेली असणार आहे. म्हणजेच आपण 2021 ला किंबहुना 22-23 ला चायनाला सुद्धा मागं टाकलेलं असणार आहे. पण हा एक अभिमानाची बाब जरी असली, लोकसंख्या आपली जास्त आहे, वी आर स्ट्रेंथ, पण
दुसऱ्या गोष्टीने घातक गोष्टी अशा आहेत, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, त्याच्यानंतर नॅचरल रिसोर्सेसचा भरपूर वापर, त्याच्यानंतर स्वच्छता, प्रॉपर एज्युकेशन, ह्या सगळ्या समस्या भेडसावणार आहेत. आणि त्याच्यामुळे या सगळ्या थांबवण्यासाठी, पॉप्युलेशन एक्सप्लोजन ला कंट्रोल करण्यासाठी फॅमिली प्लॅनिंग म्हणजे मुलाबाळांचं नियोजन हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताचा नारा आहे हम दो हमारे दो. म्हणजे काय, एक कपल हे जास्तीत जास्त 2 मुलांना काय करू शकतं, तर जन्म देऊ शकतं. मग ते मुलं असोत किंवा मुली असोत, त्याच्यामध्ये इनडिस्क्रिमिनेशन, भेदभाव हा अजिबात चालत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टींवरती लक्ष ठेवायला हवं. तर ह्या नोटवरती आपला हा चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा संपलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, आजची जी माहिती आपण बघितली ट्विन्स बद्दल, मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स, याच्याबद्दलची माहिती तुम्ही लिहायची आहे. आलं लक्षामध्ये? आणि एक्सरसाइज मध्ये या चॅप्टरच्या ज्या एक्सरसाइज आहे त्या सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपण इथे थांबणार आहोत आणि भेटणार आहोत पुढच्या लेक्चरला. काय करू, पुढचा चॅप्टर घेऊ. ठीक आहे? तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. शिकणं थांबवू नका. धन्यवाद.